उद्धव आणि पाहतोय त्या राधेकडे, तर त्या राधेच्या सभोवतीच्या ज्या सखी आहेत ना, त्या राधेला प्रश्न विचारतात, राधे एक बात पूछूं, कल कन्हैया मेरे सपने में आया था, बोले क्या बोला, मुझे माखन मांग रहा था, जब मैं माखन के लिए उठी तो मुझे जाग आ गई, मेरी आंख खुल गई, मैं बड़ी आभागिन हूँ। दूसरी गौड़न समझ जाती, राधा मेरे भी सपने में कन्हैया आया था, मुझे एक पत्थर मार रहा था छोटे छोटे, तब मैंने पीछे देखा, मुझे भी जाग आ गई। प्रत्येक जण आपलं स्वप्न त्या राधेला सांगतायत। तेव्हा ती राधा काय म्हटली माहितीये का, काय भाग्यवान आहात तुम्ही, कान्हा तुमच्या स्वप्नात येतो। त्यातली एक गवळण सहज म्हणली, राधे राधे तू तर कृष्णच आहेस, कान्हा तुझ्यापेक्षा वेगळा कुठे, राधा आणि कृष्ण वेगळं नाहीच ना, मग तुझ्या तो दररोज स्वप्नात येत असेल। राधानं जे उत्तर दिलं ना, शुकाचार्य भागवतामध्ये वर्णन करतात, ती राधा उत्तर देते आणि इकडं उद्धव रडायला लागतात। ती राधा काय म्हटली माहिती का, स्वप्ने पश्यंतो आकांतम धन्यस्तम सख्युष्यतम यस्मिन गताम कांते गताम निद्रा वैरिणी। माझं काय घडलं माहितीये का, जेव्हापासून कृष्ण मला सोडून गेला ना, तेव्हापासून मी झोपलीच नाही, माझे डोळे झोपलेच नाहीत। आणखी ते सारखे कन्हैयाला पाहतात। अचानक तू आला आणि मी झोपलेले असेल तर, मग डोळेच जर झोपत नाही तर मला स्वप्न कसं पडल, स्वप्न पडण्याकरता झोपावता लागेल ना। हे उद्धवाच्या शब्द कावती पडले, अरे का रे निष्ठुर कन्हैया तू, अरे काय प्रेम केलं या वर्गाने। म्हणून तर मी म्हणतो ना, जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा प्रेमाचं उदाहरण म्हणून भारतातलं नाही, जगातल्या 7 मिरॅकल ऑफ वर्ड गुगलला सर्च करा, यानंतर सापडलं पाहिजे जगातलं पहिलं प्रेम आणि जगातलं सर्वात चांगलं प्रेम कसलं, प्रेमाचं प्रतीक ताज नाही, आमचं वृंदावन आहे।